मित्रांनो, रमाबाई यांचा जन्म दाभोळजवळील वनंद गावातील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव भिक्खू धोत्रे वलंगकर व आई रुक्मिणी भिक्खू धोत्रे यांच्यासह ते आपल्या दाभोळजवळील वनंद गावात राहत होत्या. त्यांचे वडील भिक्खू धोत्रे हे दाभोळ बंदरातील माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असे. ते काम करत असताना त्यांच्या छातीमध्ये त्रास होत असे. रमाबाई यांचे कुटुंब एक मोठे कुटुंब होते. त्यांच्या परिवारात आई वडिलांसोबतच त्यांना 3 बहिणी व 1 भाऊ होता. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. रमाबाई लहान असताना त्यांच्यावर खूप मोठे संकट येऊन पडले. त्यांच्या आई रुक्मिणी धोत्रे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला. कालांतरे त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले. आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता, कारण त्यांच्यावर आपल्या लहान भाऊ आणि बहिणीची जबाबदारी आली होती. यानंतर त्या आपल्या वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा यांच्यासोबत मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमराव आंबेडकर याच्याकरिता मुलगी पाहत होते. त्यांना भायखळा येथे लग्नाची मुलगी आहे असे समजले. त्यांनी वलंगकर यांना लग्नाची मागणी केली. रमाबाई व भीमराव यांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये 1906 साली झाले. लग्नाच्या वेळी भीमराव आंबेडकर यांचे वय 14 वर्ष तर रमाबाई ह्या केवळ 9 वर्षाच्या होत्या. रमाबाईंनी आपल्या जीवनात खूप दुःख सहन केले आहे. तर मित्रांनो, पाहूया रमाबाईचा जीवन संघर्ष. रमाबाई यांचे लग्न त्या काळी बालविवाह प्रथेनुसार करण्यात आले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर बाबासाहेब 1983 साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या. त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागले. त्या जिद्दीनं आपल्या दुःखाची आणि अडचणींना सामना करत होत्या. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाबाई यांनी नाकारली, कारण त्या एका स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या. रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये खूप मरण पाहिली व ते पाहून त्याही थोड्या थोड्या मेल्या. कारण लहानपणीच आईनंतर वडील यांचा मृत्यू, त्यानंतर लग्नाच्या अवघ्या 7 वर्षानंतर वडील समान सासरे रामजी सुभेदार यांचा 1913 साली मृत्यू झाला. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असताना 1914 ते 1917 साली रमेश यांचा मृत्यू झाला. बाबासाहेब परदेशात आपल्या शिक्षणात मग्न असल्यामुळे रमाबाई यांनी त्यांना याबद्दल काहीच कल्पना दिली नाही. त्याचप्रमाणे ऑगस्ट 1917 साली झालेल्या बाबांच्या सावत्र आई जिजाबाई यांचा मृत्यू, पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव व त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू, अशा प्रकारचे प्रसंग त्यांच्या जीवनात बाबासाहेबांच्या अनुभूतीत उद्भवले. मित्रांनो, 1921 साली रमाबाई यांच्या जीवनात सर्वात मोठा दुःखद घटना घडली. ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा बाळ गंगाधर व 1926 मध्ये राजरत्न यांचे मृत्यू त्यांना पाहायला लागला. इतके सर्व त्यांच्या सोबत घडत असताना देखील त्यांनी याबद्दल बाबासाहेबांना काहीच सांगितलं नाही. घरातील एक जणांचा मृत्यू झाल्याने त्या एकट्या पडल्या होत्या. आपला उदरनिर्वाह करण्याकरता त्या शेणगवऱ्या तसंच सरपणासाठी वणवण फिरले. रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केले होते. त्याचप्रमाणे दुःखही उपभोगलं होतं. जीवनात केलेल्या अपार कष्टामुळे त्यांचे शरीर पोखरून गेलं होतं. त्यांच्या तब्येतीत कुठली सुधारणा होत नव्हती. बाबासाहेब त्यांच्याजवळ बसून राहत असत. असेच काही दिवस सुरू असताना 27 मे 1935 साली रमाबाई आंबेडकर यांच्या आजारपणामुळे प्राणज्योत मावळली. खरंच यातून असं म्हणता येईल की रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि त्यांनी दिलेले बलिदान हे खूप मोठं आहे.